राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटरच्या आत असलेल्या हॉटेल्समधून मद्य विक्रीला सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानंतर महामार्गालगतची दारूची दुकानं बंद झाली आहेत। मात्र महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात राज्य महामार्ग हा उल्लेख नसून राज्यमार्ग उल्लेख आहे आणि त्यामुळे दारूबंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत पेच निर्माण झालाय। अल्कोहोल टेक ही पदवी घेतलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामधले संजय देशमुख यांनी माहितीच्या अधिकारातून ही बाब उघड केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासे या तालुक्यांना जोडणारा मार्ग हा राज्यमार्ग असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नमूद करण्यात आलंय। त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं या मार्गांना राज्य महामार्ग दर्शवत इथली दारूची दुकानं बंद केल्याचा निर्णय हा तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचं देशमुख यांनी म्हटलंय। अहमदनगर यांच्याकडनं त्याचं मराठीत किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, नॅशनल हायवेला काय म्हणतात, ग्रामीण रोडला काय म्हणतात, हेही त्यांच्याकडे मी माहितीच्या अधिकारात मागवलं आणि त्याच्यातून एक गोष्ट अशी स्पष्टपणे समोर आली की आम्हाला जे दुकानं बंद करण्याचा आदेश दिलेला आहे तो केवळ राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग, पण महाराष्ट्रात जी काही 2001 ते 21 रस्ते विकास योजना आहे त्या योजनेमध्ये कुठेही राज्य महामार्ग असा उल्लेख नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।